महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेतील प्रचंड गोंधळ आणि कथित गैरव्यवहारांचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे। प्रभाग क्रमांक 1 ते 19 या शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये ठरविण्यात आलेल्या सीमांकनाकडे दुर्लक्ष करून इतर प्रभागातील भागांची सरसकट भर घातल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे। या चुकीच्या समावेशाचे प्रमाण तब्बल 40% असल्याचा दावा करण्यात येत असून गेल्या 8 दिवसात 30,000हून अधिक हरकती नागरिकांनी नोंदवल्यामुळे हा वाद अधिकच तीव्र झाला आहे। शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन सविस्तर हरकत नोंदवली। मतदार याद्यांमध्ये विधानसभा यादी भाग आणि भाग क्रमांक यांची मनमानी अदलाबदल करण्यात आली असून काही प्रभागांमध्ये हजारो नावे अनधिकृतपणे इतर प्रभागांमध्ये ढकलल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। काही माजी नगरसेवक, स्थानिक राजकीय घटक आणि अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमतातूनच हा फेरफार झाल्याचा गंभीर ठपका शिवसेनेने ठेवला आहे। प्रभाग 6, 1, 10, 17 आणि 12 अशा विविध प्रभागांमध्ये गेलेल्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण मतदार यादीत संशयास्पद बनली असल्याचे नमूद करत हा प्रकार संघटित गुन्हेगारीखालीच मोडतो असे शिवसेना म्हणत आहे। इच्छुक उमेदवारांना लाभ मिळावा म्हणून रेखांकनाच्या बाहेरील भागांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला असून ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांच्या थेट विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी सर्व हरकतींचा सखोल तपास करण्यात येईल आणि जाणून बुजून गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। धुळे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज हरकतींचा मतदारांच्या नावांबद्दलच्या हरकतीचा आजचा शेवटचा दिवस होता। त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 ते 19 या संपूर्ण प्रभागांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही अत्यंत अभ्यासपूर्णरित्या या ठिकाणी मांडलेली आहे। धुळे महानगरपालिकेने ज्या वेळेला या प्रभागांची निर्मिती केली, ती प्रभागांची निर्मिती करत असताना प्रत्येक प्रभागाचा सीमांकन रेषा आखून दिलेली होती। ती सीमांकन रेषा आखून दिल्यावर त्या सीमांकन रेषेच्या भागामध्ये म्हणजे त्या प्रभागाच्या चतुर्सीमेमध्ये जो भाग त्या ठिकाणी ॲड केलेला होता तोच भाग त्या प्रभागाच्या सीमांकन रेषेमध्ये हवा होता। पण ज्यावेळेला धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी मतदार याद्या जाहीर केल्या त्यावेळेला धुळे शहरातील संपूर्ण 19 प्रभागांमध्ये सीमांकन ठरवून दिलेला जो प्रभागातील भाग आहे तो भाग नेमका इतर बाजूच्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी चालला गेला किंवा तो जाणून बुजून टाकला गेला। या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची आज आम्ही भेट घेतली, एक सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली आणि धुळे शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांच्या संदर्भामध्ये हरकत आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली आहे। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो भाग समाविष्ट होता प्रामुख्याने सुशीलनगर, कृष्णकमल सोसायटी, अवधूतनगर, शर्मानगर, कैलासनगर हा संपूर्ण भाग हेतुपुरस्कररित्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। असाच प्रकार धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, 14, 15, 17 आणि 19 प्रभागांमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी जाणून बुजून मतदार याद्या या ठिकाणी बदलण्यात आलेल्या आहेत। याला कारणीभूत या निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा काही माजी नगरसेवकांनी या मतदार याद्या बनवताना त्या ठिकाणी दबाव टाकल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे। जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे। एक प्रकारे लोकशाहीच्या नीतिमूल्यांना काळिमा फासण्याचा हा प्रकार आहे। त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की सीमांकन ठरवून दिलेलं असताना त्या सीमांकनामधील नावे त्याच प्रभागामध्ये येणं गरजेचं असताना असं कुठल्याही प्रभागामध्ये त्या ठिकाणी झालेलं नाही आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही नोंदवलेली आहे। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील, भारतीय निवडणूक आयुक्त असतील यांच्यापर्यंत आम्ही या संदर्भामध्ये मेल केलेले आहेत आणि अत्यंत गंभीर असा प्रकार या ठिकाणी आहे जो मतदार याद्यांचं पुनर्विलोकन करताना, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करताना हरकती आल्यानंतर जो खपून घेतला जाणार नाही आहे। कालपर्यंत संपूर्ण धुळे शहरातून 30,000च्या वर हरकती या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि धुळे महानगरपालिकेच्या मतदार विभागाकरता आणि इथल्या अधिकाऱ्यांकरता ही अत्यंत शरमेची अशी बाब आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मतदार आपल्या हरकती नोंदवत असतील तर निश्चितच ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडणार नाही याचं एक घोषक या ठिकाणी आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे।
आणि त्यांनी कुठलाही बेजबाबदारपणा यामध्ये जर काही कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून असे काही नावं पलटवलेले असतील ते जर आढळून आले तर त्याच्यावरती कारवाई करण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. साक्री पोलिसांनी दाखवलेली समयसूचकता आणि सुपरफास्ट कारवाईमुळे एका अनोख्या घरफोडी प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. 2,17,000 रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार नोंदवणारा फिर्यादीच प्रत्यक्षात चोर निघाल्याचे समोर आले आहे. भावेश संजय नेरकर असे या व्यक्तीचे नाव असून स्वतःच्या घरात घरफोडी करून दागिने चोरून ते सोनाराकडे विकल्याच्या तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर नेरकरने पोलिसांकडे मोठमोठे आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र चौकशी दरम्यान त्याच्या हालचाली संशयास्पद दिसू लागल्याने तपासाचा कागद पलटला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह प्रत्यक्ष चौकशी वाढवल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. नेरकरच चोरीचा सूत्रधार असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. साक्री पोलिसांनी वेळ न दवडता नेरकरचा पर्दाफाश करत त्याच्याकडून चोरी केलेल्या दागिन्यांची व विक्रीची माहिती मिळवली. या कारवाईमुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्वतःला पीडित म्हणून दाखवून इतरांवर आरोप करणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा भांडाफोड केल्याबद्दल साक्री पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 1/12/2025 रोजी साक्री गावामध्ये टाउनमध्ये भावेश संजय नेरकर वय 20 वर्ष सुयोग कॉलनीमध्ये चोरी झाल्याची घरफोडी झाल्याची खबर त्याने आम्हाला दिली होती. सदर प्रकरणी आम्ही 286-25-305 3-5 BNS प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला होता. तक्रारीमध्ये 10 तोळे सोनं चोरीला गेल्याचं त्याचं तक्रार होती. 2,17,000 रुपयांची जुनी किंमत त्याची. सदर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी नेरकर यानेच ती त्याचे 2 मित्र यांच्यासोबत चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. भावेश हा नाशिक येथे शिक्षण घेत आहे आणि शिक्षणामध्ये त्याला 2 मित्रांची मदत त्याने घेतलेली आहे. सध्या 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहे. ते जे सोनं होतं ते त्याने एका व्यापाराला या ठिकाणी विकल्याचं तपासामध्ये दिसून आलेलं आहे. त्या संदर्भाचा सुद्धा तपास या ठिकाणी पोलीस करीत आहे. आरोपी अटकेत आहे. आज रोजी आम्ही एनसीआरला हजर करत आहे. बुद्धिमान रिकव्हरीचे काम या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांचा या माध्यमातून जनतेला असं आव्हान आहे की आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा. मुलं आपलं काय करतायत, कॉलेजमध्ये जातात, शाळेमध्ये जातात, शिक्षणासाठी बाहेर आहेत. त्यांनी आई वडिलांनी मुलांकडे लक्ष ठेवावे. ते अनुचित प्रकार कुठे करणार नाही याकडे त्यांनी लक्ष ठेवावे. मुलगा जास्त खर्च करतोय तर तो का बरं करतोय अशा पद्धतीचं लक्ष त्यांनी ठेवावं, जेणेकरून अशा घटना परत आपल्याच घरामध्ये कोणी चोरी करणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहणे असं आम्ही आवाहन या माध्यमातून करतो.